सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनानं अंबाबाई मंदिर परिसरातील विद्यापीठ हायस्कूल समोर पर्यटकांच्या 4 चाकी वाहनांना पार्किंग करण्यास बंदी घातली आहे। त्यामुळे पर्यटकांना पार्किंग शोधत फिरावं लागतंय। दुसरीकडे मंदिराच्या अगदी भिंतीला लागून काही दुचाकी वाहनांचं पार्किंग असतं। त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत शंका निर्माण होतीये। मुळात विद्यापीठ हायस्कूल जवळील पार्किंग बंदीतून प्रशासनानं नेमकं काय साध्य केलं असा प्रश्न निर्माण होतोय। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांमध्ये श्री अंबाबाई मंदिराचा समावेश आहे। त्यामुळे लाखो पर्यटक अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात। मुळात कोल्हापुरात पर्यटकांच्या वाहनांना पार्किंगसाठी पुरेशी आणि सोयीस्कर जागा नाही। यापूर्वी अंबाबाई मंदिराच्या शेजारीच असणाऱ्या भक्तिसेवा विद्यापीठ परिसरात 4 चाकी वाहनांच्या पार्किंगची सुविधा होती। पण सुरक्षेच्या कारणावरून अचानक विद्यापीठ हायस्कूलच्या दारातील पार्किंग बंद करण्यात आलं। आता सरस्वती चित्रमंदिर जवळ किंवा बिंदू चौक जेल जवळ गाड्या लावून पर्यटकांना चालत मंदिरापर्यंत यावं लागतंय। पण मुळात या दोन्ही पार्किंगबद्दल भाविकांना माहिती मिळत नाही। त्यातूनही पार्किंगसाठी जागा शोधत पर्यटक बिंदू चौकापर्यंत येतात, पण बऱ्याचदा हे पार्किंग फुल झालेलं असतं। एकीकडे विद्यापीठ हायस्कूल जवळील 4 चाकी वाहनांचं पार्किंग बंद झालं असलं तरी काही दुचाकी गाड्या मंदिराच्या भोवतीनं सहज आणि सर्रास दिसतात। काही दुचाकी स्वार तर अगदी मंदिराच्या भिंतीला लागूनच आपल्या दुचाकी पार्क करतात। स्थानिक दुकानदार, फेरीवाले आणि अगदी पोलीस कर्मचारी सुद्धा आपल्या दुचाकी मंदिर परिसरात जागा मिळेल तिथं लावतात। त्यामुळे सुरक्षेचा मूळ हेतूच बाजूला पडलाय। शिवाय राजकीय नेते आणि अन्य VIP यांची वाहनं मात्र थेट विद्यापीठ गेटपर्यंत आणण्यास मुभा आहे। त्यामुळे देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासनानं मंदिर परिसरातील पार्किंग व्यवस्थेबद्दल गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। तसंच संपूर्ण मंदिर परिसर सर्वांसाठी नो व्हेइकल झोन केला तरच मंदिराची सुरक्षा अबाधित राहणार आहे।